नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळ्या। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा, दूध, तळण्यासाठी तेल, साखर आणि तूप। आता हे जे पातेल आहे मी ह्याच्यानुसार प्रमाण घेतलेले आहे। हे एक पातेल तूप घेतलेले आहे मी, तेवढीच साखर घेतली आहे आणि तेवढंच दूध घेतलेले आहे। आता आपण हे साखर दुधात मिसळून घेणार आहोत आणि तुपाचं मोहन करणार आहोत, सगळ्या तुपाचं। आणि यात जेवढं मैदा बसेल तेवढं आपण त्यात घालणार आहोत। आता आपण हे एका पातेल्यात सगळं दूध घेऊयात। जेवढं दूध आहे आपलं तेवढीच साखर पण आहे। आता आपण हे साखर विरघळून घेणार आहोत। त्यासाठी आपण हे थोडंसं गरम करून घेऊयात दूध, म्हणजे साखर पटकन विरघळली जाईल। बघा, थोडं थोडं हलवायचं आहे म्हणजे साखर पटकन विरघळली जाईल। मी दूध घेतलेले आहे शंकरपाळ्यासाठी। तुम्ही दुधाऐवजी पाणी पण घेऊ शकता। जेवढं प्रमाण आपण तुपाचं आणि साखरेचं घेणार आहोत त्याच भांड्याने आपण पाण्याचं प्रमाण घ्यायचंय। मी आता मोठं पातेलं भरून घेतलेलं आहे हे तूप। तुम्हाला जेवढं कमी शंकरपाळ्या करायच्या असतील तर तुम्ही एका वाटीने पण प्रमाण घेऊ शकता। एक वाटी तूप घेतलं तर एक वाटी पाणी किंवा दूध आणि एक वाटी साखर। दुधाऐवजी पाणी घेतलं तर पाण्यात साखर विरघळायची। गरम न करता पण तुम्ही साखर विरघळवू शकता, पण त्याला थोडासा वेळ लागतो। हे असं गरम ह्याच्यात विरघळवलं तर लवकर साखर विरघळते। हे बघा, आपली साखर आता विरघळत आलेली आहे। हे बघा, आता आपली साखर अगदी थोडीशी राहिलेली आहे, बऱ्यापैकी विरघळली आहे। आता मी हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवते आहे। थोडंसं हे कोमट झालं की मग आपण शंकरपाळ्याचं पीठ मळून घेऊयात। 1 किलोतलं मी एवढा मैदा घेतलेला आहे। आता तूप आपलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला। आपलं हे साखर आणि दूध पण चांगलं एकत्र झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे। झाले ना बघा, तूप आपण आता मैद्यात टाकून घेऊयात। हे बघा, तूप टाकून झालेलं आहे। आता आपल्याला मैदा अजून लागणार आहे। मी हा सगळा मैदा यात घेतलाय, अजूनही मैदा लागू शकतो आपल्याला। आता मी हे एकत्र करून घेते सगळं आणि आपण जे दूध आणि साखर एकत्र केलं होतं ते थोडं थोडं टाकून मळू। आता आपण हे दूध आणि साखरचं हे थोडं थोडं टाकून मळून घेऊयात। आता मी अजून मैदा घेते, जवळपास अर्धा किलो मैदा मी अजून घेतलाय। आपण हे मळून घेऊयात दूध टाकून। हे बघा, आपण घेतलेल्या प्रमाणात जवळपास 1.5 किलो मैदा आपला बसलेला आहे आणि आपलं आता दूध पण संपलेलं आहे। आता आपण हे पीठ चांगलं मळून घेऊयात। हे बघा, आपलं आता पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या करून घेऊयात। आता हे मळून झाल्यानंतर लगेच शंकरपाळ्या करायला घेणार आहोत आपण। भिजवायची गरज नाही आहे याला।
गो. आपण पीठ भिजवून नाही दिलेलं आहे, लगेच लाटायला घेतल्यात, त्यामुळं पीठ मऊ आहे चांगलं. शंकरपाळे जाडसरच असतात. हे बघा, मी एवढं जाड लाटून घेतले. आता आपण हे कापून घेऊया. हे बघा, हे असे शंकरपाळ्या कापून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता. बनवून होत आहेत तोपर्यंत आपण हे तेल तापत ठेवूया शंकरपाळ्या तळण्यासाठी. बघा, आपले सगळे शंकरपाळ्या आता बनवून झालेले आहेत. आपण आता तेल तापले का बघूयात. आपलं तेल आता तापत आलंय, पण तरी आपण अजून थोड्या वेळ तापून देऊयात आणि मग शंकरपाळ्या तळूयात. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण शंकरपाळ्या तळून घेऊया. हे बघा, आपल्याला अजून थोड्याशा तळून द्यायच्या आहेत. जास्त लाल नाही होऊन द्यायच्या शंकरपाळ्या, कारण त्या आपण काढून घेतल्यानंतर न पण त्याच्यात तेल असल्यामुळं त्या नंतर पण तळल्या जातात, म्हणजे लाल होतात त्या. म्हणून जास्त नाहीत आपल्याला ते तळून द्यायच्यात. थोड्याशा कमी असतानाच, लालसर कमी असतानाच काढून घ्यायच्यात त्या. हे बघा, आता आपल्या तळून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया. आपण उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया. या दिलेल्या प्रमाणानुसार शंकरपाळ्या केल्या ना, अगदी मऊ होतात. हे बघा, आपले सर्व शंकरपाळ्या आता तळून झालेले आहेत. हे बघा, हाताने एकदम सहजपणे तुटतायत, इतपत हे मऊ झालेले आहेत.